यवतमाळमधील भोंदूबाबाचा भांडाफोड करण्यात आला। भोंदू महादेव परसराम पालवेवर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये अनेक अमानुष कृत्यांचा भांडाफोड करण्यात आला। मायलेकींना डांबून अघोरी कृत्य केल्याने आता परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। तर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत हा सगळा पर्दाफाश केलेला आहे। यवतमाळमधील या भोंदूबाबाचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे। यवतमाळ शहरामध्ये एक ठिकाणी रेड केलेला आहे। आपल्या गुप्त माहितीनुसार त्या ठिकाणी आपल्याला बाहेरच्या म्हणजे एक फॅमिली मुली आणि आई मिळाले आणि ते घरचे लोक पण मिळाले। असं सस्पेन्शन आपल्याला माहिती होतं की ते ब्लॅक मॅजिक करतात म्हणून। त्याबरोबर कारवाई झाल्यानंतर आपल्याला निश्चित झालं की ब्लॅक मॅजिकची प्रक्रिया चालू आहे म्हणून। पोलिसांना बघितल्यानंतर जो आरोपी पालवे आहे ते स्वतः गल्ले करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना पण हॉस्पिटलमध्ये पण ॲडमिट केलेलं आहे आणि सर्वांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि तो आता जसा रिलीज झाल्यानंतर त्यांना अटक करून त्यांच्याकडून पूर्ण इंट्रोगेशन आपण करणार आहोत। वंजारी फैल यवतमाळ इथे जो अघोरी प्रकार घडलेला आहे तो अत्यंत म्हणजे समाजाला, आपल्या प्रगत समाजाला कलंक असं प्रकरण घडलेलं आहे। महादेव पालवे हा जो गृहस्थ आपल्या घरी अघोरी प्रथा बाळगून अघोरी उपचार करत होता, तो जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्राचा जो 2013ला संमत झालेला आहे त्यानुसार अत्यंत गंभीर असा गुन्हा आहे आणि नॉन कॉग्निजिबल असा गुन्हा आहे। तर ह्यानुसार या कायद्यानुसार पुढील तपास पोलिसांनी करावा अशी या निमित्ताने विनंती करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।